शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध. दशक 8वा. समास पहिला. दशक 8वा. ज्ञानदशक. समास पहिला. देवदर्शन. आपल्या या जगाला कर्मभूमी म्हणतात. येथील निसर्ग नियम असा की जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्ध होते, त्याचे हेतू साध्य होतात. अज्ञानी माणसे हा नियम आत्मज्ञानाच्या किंवा देवदर्शनाच्या बाबतीत देखील खरा धरतात. कष्ट वाचून देवदर्शन होत नाही असे ते म्हणतात. हे त्यांचे म्हणणे चूक आहे. देवदर्शन म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान अनुभव असते. माणसाला येणाऱ्या अनुभवामध्ये स्वस्वरूपाचा अनुभव परमश्रेष्ठ असतो आणि त्या अनुभवाने परब्रह्मस्वरूप आकलन होते. खरा देव अतींद्रिय व अदृश्य आहे. पंचभूतमय विश्वातील पदार्थांसारखा तो नाही, किंबहुना या दृश्य विश्वाचा तो खरा आधार आहे. असे ज्ञान होणे म्हणजे खरे देवदर्शन समजावे. पण समाजाकडे सहज नजर टाकली तर अनेक देव, अनेक उपासना, अनेक शाखांचे अनेक वाद आणि अनेकांचे अनेक अनुभव यांचा कल्लोळ दृष्टीस पडतो. या सगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडून क्वचित एखादाच कोणी खरा शहाणा माणूस खऱ्या देवाचा खरा शोध करतो. या सृष्टीमध्ये काहीतरी गूढ आहे, स्मितीत करणारे आहे, यात शंका नाही. म्हणून प्रश्न निर्माण असा होतो की ही सृष्टी कोणी, कशी व का केली? शरीराला कष्ट दिल्याखेरीज देवाचे दर्शन होत नाही असा चुकीचा समज करून घेऊन सामान्य माणसे वृथा श्रम करतात. श्रोत्यांनी आता नीट लक्ष द्यावे. हा गुरु शिष्याचा संवाद आहे. त्यामध्ये शुद्ध आत्मज्ञान सांगितले आहे, पण ते अगदी सोपे करून सांगितल्याने लहान मुलांना देखील समजेल. पुष्कळ शास्त्रे आहेत, त्यांचा अभ्यास करायचा म्हटला तर संबंध आयुष्य अपुरे पडेल. शिवाय त्या अभ्यासाने मन निशंक होत नाही. अनेक संदेह मनास ताप देतात. बरे, जगामध्ये पुष्कळ मोठमोठी तीर्थे आहेत. त्यापैकी काही यात्रा सोप्या, काही कठीण, तर काही फारच कठीण आहेत. तीर्थयात्रा केल्याने पुण्य संचय होतो हे खरे, परंतु या सर्वच्या सर्व तीर्थयात्रा करणारा असा जगात कोण आहे? तीर्थयात्रा करीत माणूस जन्मभर जरी फिरला तरी तीर्थे संपणार नाहीत. देवदर्शन व्हावे म्हणून माणसे अनेक तपे, अनेक दाने, अनेक योग आणि अनेक साधने करीत राहतात. देवांचा देव प्राप्त होण्यास नाना प्रकारचे पुष्कळ श्रम करावे. श्रम केले तरच देवदर्शन होते असे सार्वजनिक मत आहे. देवाचे दर्शन घ्यावे ही गोष्ट खरी, पण खरा देव तरी कसा? जगात पाहिले तर देवांना तोटा नाही. ज्याची इच्छा पुरली तो आपल्या देवतांचे बंड वाढवितो. विश्वाचा आधार असणारा थोरला देव शोधणारा माणूस क्वचितच आढळतो. भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगणारे अनेक पंथ आहेत, अनेक मते आहेत, पण भगवंताचे खरे स्वरूप आहे तरी कसे हे समजले पाहिजे. देवांची गणती करता येत नाही इतके देव जगात आहेत. त्यामुळे खरा जो एक देव आहे तो काही सापडत नाही. बरे, उपासनेचे प्रकार सुद्धा पुष्कळ आहेत. ज्या माणसाची इच्छा ज्या उपासनेने सफल होते तो माणूस ती उपासना मनाने घट्ट धरून ठेवतो. देव पुष्कळ आहेत तसे भक्तही पुष्कळ आहेत. ते भक्त इच्छेच्या पायी देवाला चिटकतात व भजतात. तसेच ऋषी पुष्कळ होऊन गेले व त्यांची मते पण वेगळाली आहेत. हे सगळे पाहून त्यामध्ये आपल्याला हवे ते निवडून काढणे जमत नाही. कोणा एका देवाबद्दल, उपासनेबद्दल किंवा मताबद्दल निश्चय करता येत नाही. शास्त्रांचा परस्परात मतभेद असल्याने एक निश्चय करण्यास त्यांचा उपयोग होत नाही. शास्त्रांची संख्या बरीच आहे, त्यांच्यामध्ये भेदही पुष्कळ आहेत. त्यांच्या मतांमध्ये विरोध आहे. अशा शास्त्रांबद्दल वाद करता करता पुष्कळ लोक नाहीसे झाले. हजारो लोकांमध्ये एखादाच माणूस खरा देव शोधून काढण्याचा विवेकयुक्त यत्न करतो, तरी खऱ्या देवाचे स्वरूप व सामर्थ्य त्यास आकलन होत नाही. देव आकलन होण्यास जर कठीण आहे तर त्याचे स्वरूप कसे आहे, त्याचा ओळखण्याचा मार्ग कोणता हे समजणे आवश्यक आहे. अहो, असे कसे म्हणता? माझे म्हणणे बरोबर आहे, कारण सर्व माणसांना अहमपणा लागलेला असतो. या अहमपणाचा गुणच असा आहे की त्यामुळे देव लांब राहतो. अहंकारी माणूस देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आता हे बोलणे पुरे. ज्याचे दर्शन व्हावे म्हणून अनेक प्रकारचे योग आहेत, तो देव कोणत्या उपायांनी प्राप्त होईल? देव म्हणावे तरी कोणाला? त्या खऱ्या देवाला ओळखावे तरी कसे? या प्रश्नांची उत्तरे आता सोप्या रीतीने सांगायची आहेत. हे अपरंपार विश्व व त्यामधील अनंत प्रकारचे जीव प्राणी ज्यांच्या सत्तेमुळे निर्माण होतात व जगतात तो खरा देव होय. देवाच्या सत्तेने सगळे दृश्य विश्व तगते, परंतु स्वतः देव मात्र अदृश्य व नामरूप विरहित आहे. हाच त्याचा मोठा चमत्कार आहे.
ज्याच्या सत्तेने हे एवढे चराचर रचले गेले, ज्याच्या सत्तेने विश्वामधील सर्व घडामोडी घडून येतात, तो खरा देव होय. तो कायमचा सर्वकर्ता या नावाने ज्ञानी माणसे त्याला ओळखतात. आकाशातील मेघमाला त्याने रचल्या, चंद्रांच्या चांदण्यात अमृत त्याने घातले, त्याच देवाने रविमंडलामध्ये तेज ओतले. ज्याने सागराला मर्यादा घालून दिली, ज्याने शेषाची स्थापना करून पृथ्वी स्थिर केली, त्याच देवाने आकाशामध्ये अनंत तारका बसवल्या. जीव प्राण्यांचे 4 प्रकार, वाणीचे 4 प्रकार, प्राण्यांच्या 84 लक्ष योनी आणि स्वर्ग, मृत्यू व पाताल हे 3 लोक ज्याच्या सत्तेने निर्माण झाले, त्याला देव हे नाव आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत, तोच खरा देव होय, हे अगदी निश्चितपणे समजावे. देव्हाऱ्यातील देव खरा देव नव्हे, कारण तो काही सर्व जीवप्राणी निर्माण करू शकत नाही. हे ब्रह्मांड तो उत्पन्न करू शकत नाही. जागोजागी कितीतरी देव आढळतात, पण त्यांच्यापैकी कोणी पृथ्वी निर्मिली नाही किंवा चंद्र, सूर्य, तारका आणि मेघ यापैकी काहीही त्यांच्या सामर्थ्याने अस्तित्वात आलेले नाही. या सर्वांचा जो कर्ता आहे तो देव होय. बरे, तो कर्ता आहे म्हणून त्यास बघावयास जावे, तर त्यास अवयव नाही, त्यास आकार नाही, असा निरअवयव व निराकार देव एवढे विश्व निर्माण करतो ही त्याची कला, हे त्याचे चातुर्य आणि हा त्याचा खेळ ब्रह्मादिकांना देखील आकलन होत नाही. देवाचे हे वर्णन ऐकून श्रोत्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली. पुढील समासामध्ये त्या शंकेचे निरसन केले आहे. तोपर्यंत या समासामधील विषयाकडे श्रोत्यांनी सावधान वृत्तीने लक्ष द्यावे. या विषयामध्ये सारख्या घटना घडतात. घटना घडणे हे कार्य आहे. प्रत्येक कार्याला कारण अवश्य असते. ज्या द्रव्यांमध्ये बदल घडून कार्य दिसू लागते त्या द्रव्यास उपादान कारण म्हणतात. उदाहरणार्थ, माती हे मडक्याचे, पाषाण हे मूर्तीचे, पाणी हे बर्फाचे आणि कापूस हे वस्त्राचे उपादान कारण होय. द्रव्यांमध्ये बदल घडून येण्याची, हालचाल होण्यास व त्या हालचालींना निश्चित दिशा लागण्यास जी शक्ती मार्गदर्शन करते तिला निमित्त कारण म्हणतात. उदाहरणार्थ, कुंभार हे मडक्याचे, शिल्पकार हे मूर्तीचे किंवा कोष्टी हे वस्त्राचे निमित्त कारण देखील आहे. विश्व त्याचेच बनलेले आहे व त्याच्याच इच्छेप्रमाणे बनलेले आहे. या ज्ञानीपणाच्या भूमिकेवर कार्यकारण विश्वाचे निमित्त कारण आहे. या ज्ञानीपणाच्या भूमिकेवर कार्यकारण अभिन्न असतात. पण दृश्य विश्वाकडून विचार केला तर पंचमहाभूते विश्वाचे उपादान कारण आहेत व ईश्वर विश्वाचे निमित्त कारण आहे. ही बुद्धीची भूमिका आहे. या भूमिकेमध्ये उपादान कारण कार्यापासून अभिन्न असते, परंतु निमित्त कारण कार्यापासून सदैव भिन्न राहते. या दृष्टीने पाहता हे पंचभौतिक विश्व निर्माण करणारा देव व त्या विश्वाचा मार्गदर्शक व नियंता खरा, परंतु तो त्याहून निराळा असतो. या विश्वाची निर्माण कथा अशी आहे. प्रथम जिकडे तिकडे पसरलेली अगदी रिकामी मोकळी जागा होती, तेच आकाश होय, तेच शून्यमय होते. या शून्य आकाशात वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी उत्पन्न झाले. ज्याच्या सत्तेने अशी विलक्षण घटना घडली तो देव होय. पाण्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली, खांबाच्या आधारापासून ती अवकाशात ठेवली, अशी ज्याची विलक्षण कला आहे तो देव होय. देवाने पृथ्वी निर्माण केली, त्या पृथ्वीवर दगड निर्माण होतात. अज्ञानी विवेकशून्य माणसे त्या दगडांनाच देव मानतात. यास काय करावे? ज्या देवाने सृष्टी निर्माण केली तो या सृष्टीच्या आधी होताच, मग त्याने आपल्या सत्तेने हे विश्व निर्माण केले. कुंभार मातीची भांडी घडवतो, भांडी घडवण्यापूर्वी तो असतोच. कुंभार हा काही मडकी बनत नाही. त्याप्रमाणे विश्व निर्माण करणारा देव विश्वाच्या आधीपासून असतो. विश्व निर्माण झाल्यावर तो वेगळाच राहतो. म्हणून पृथ्वीवरील पाषाण म्हणजे काही देव नव्हे. समजा एखाद्याने मातीच्या शिपायांचे सैन्य तयार केले. सैन्य तयार करणारा कारागीर सैन्याहून वेगळाच राहतो. अर्थात कारण आणि कार्य एकरूप करू म्हटले तरी करता येणार नाही. कार्य आणि कारण या घटना दृश्य पंचभौतिक विश्वामधील आहेत. त्या पलीकडे असणाऱ्या निर्गुण स्वरूपामध्ये कार्य नाही, तसे कारणही नाही. कार्यकारणाचा संबंध पंचभूतात्मक विश्वातील घटनांना लागू पडतो, त्या पलीकडे तो लटका पडतो. हे संबंध विश्व ज्याने निर्माण केले तो देव त्या विश्वाहून निराळा आहे, त्याच्या पलीकडे आहे, याबद्दल यत्किंचित देखील संशय काढू नये. जो माणूस कळसूत्री बाहुल्या नाचवतो तोच बाहुली बनतो असे म्हणणे देखील चूक आहे. पातळ पडद्यामागे दिवा ठेवतात, त्या दिव्याच्या उजेडाने कागदी शिपायांच्या सावल्या पडद्यावर दाखवितात. त्यास छायामंडप म्हणतात. छायामंडपात शिपायांचे सैन्य दाखवतात.
दिसायला ते खऱ्या सैन्यासारखे दिसते. एक माणूस दोऱ्यांच्या साह्याने शिपायांची चित्रे नाचवतो. एकच माणूस अनेक चित्रे नाचवतो. प्रत्येक चित्राला निराळा माणूस नाचवणारा नसतो. त्याचप्रमाणे हे विश्व निर्माण करणारा देव एकच आहे. विश्वातील पदार्थाहून तो निराळा आहे. ज्या देवाने अनेक जीव निर्माण केले तो स्वतः जीव कसा असू शकेल? जे जे कर्म माणसाला करावे लागते ते कर्म तो कधीच होऊ शकत नाही. कर्म आणि ते करणारा कर्ता सदैव भिन्नच राहतात. हे ज्यांच्या ध्यानात येत नाही ते बिचारे अज्ञ लोक विनाकारण संशयात पडतात. एका कारागिराने देवळाच्या महाद्वारावर सुंदर गोपूर उभारले. त्यावर उभी केलेली चित्रे, पुतळ्या अगदी हुबेहूब खऱ्यासारखी केली. परंतु गोपूर आणि ते रचणारा कारागीर दोन्ही एकच असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ज्याने हे जग निर्माण केले तो देव जगाहून पूर्णपणे वेगळा आहे. जग आणि जगदीश एकच आहेत असे केवळ मूर्खपणाने लोक म्हणतात. सारांश असा आहे की जगत निर्माण करणारा जगदीश जगाहून वेगळा आहे. जग निर्माण करणे ही त्याची मोठी कला आहे. तो सर्वांमध्ये असून देखील सर्वांपेक्षा निराळा आहे. आता देवांचे खरे स्वरूप कसे ते सांगतात. सगळे दृश्य विश्व, सगळे दृश्य पदार्थ मिथ्या आहेत, नाशवंत आहेत. त्यास पायाभूत असणारे अमृत तत्व म्हणजे देव होय. सगळे दृश्य पदार्थ नाश पावले तरी जे जसेच्या तसे टिकते तो देव होय. म्हणून विश्वामध्ये आढळणाऱ्या पंचभूतांच्या मिश्रणाहून आत्माराम अगदी अलिप्त असतो. अविद्येचा परिणाम झाल्यामुळे मायेने निर्माण केलेला हा विश्वभ्रम संपूर्णपणे खरा वाटतो. विश्वाचा हा एवढा पसारा मायेने निर्माण केलेले दृश्य आहे, हे सर्वस्वी खरे आहे असा चुकीचा विचार कोणत्याही अद्वैत ग्रंथामध्ये आढळणार नाही. अर्थात हे दृश्य विश्व मिथ्या आहे आणि आत्मस्वरूप तेवढे खरे आहे. त्याच्याही पलीकडे परमात्मा असतो. अंतरात्मा सर्वांना आतबाहेर व्यापून असतो. जीवाच्या अंतर्यामी स्वरूप असते तो आत्मा चराचर विश्वाला आतबाहेर व्यापून असतो तो अंतरात्मा. आणि विश्व ओलांडून केवळपणाने असतो तो परमात्मा होय. एकच सद्वस्तू जीव जगत यांच्या उपाधीमुळे नावाने भिन्न वाटते तशी ती नाही. त्या शुद्ध आत्मस्वरूपाला देव म्हणावे. त्याखेरीज बाकीचे सगळे दृश्य व्यर्थ आहे. वेदांताचे असे हे रहस्य आहे. साऱ्या वस्तू सारे पदार्थ नाशवंत आहेत. हा तर आपला प्रत्यक्षच अनुभव आहे. आणि भगवंत तर अविनाशी आहे म्हणून तो या साऱ्या पदार्थाहून निराळा असला पाहिजे. सगळी शास्त्रे सांगतात की देव अगदी शुद्ध आणि शाश्वत आहे. अशा निश्चल शाश्वत देवाला कधीही अशाश्वत चंचल म्हणू नये. देव आला, देव गेला, देव जन्मला, देव मेला असे बोलल्याने पापच आठवल्यासारखे होते. देवांशी जन्म मरणाचा यत्किंचित देखील संबंध नाही. ज्याच्या सामर्थ्याने देव अमर होता त्याला मृत्यूची बाधा होणे शक्य नाही. जन्मास येणे व मृत्यू पावणे, येणे जाणे व दुःख भोगणे हे सगळे त्या देवाच्या सत्तेने चालते. तो या सर्वांचे कारण आहे म्हणून तो सगळ्यांहून निराळा आहे. अंतःकरण, पंचप्राण, पिंडामधील आपणास ज्ञात असलेली अनेक तत्वे ही सारी अशाश्वत आहेत, बदलणारी आहेत म्हणून ती देव नव्हेत. इतकेच काय, जेथे मानवी कल्पना मागे फिरते त्या स्वरूपास भगवंत असे नाव आहे. त्या स्वरूपामध्ये देवपणाच्या कल्पनेला देखील स्थान नाही. अशा रीतीने देवपणाचे सविस्तर वर्णन झाले ते ऐकून श्रोता विचारतो की मूळ भगवत स्वरूप निर्गुण आहे. भगवंताने चराचर रचले असे म्हटले तर त्याच्याकडे कर्तेपण येते. कर्तेपणा हा गुण आहे. निर्गुणाला हा गुण कसा लावता येईल? मग सगुण की निर्गुण? विश्वाचा कर्ता कोण? त्याला ओळखायची खूण कोणती? यावर उत्तर म्हणून ब्रह्मस्वरूपात माया कशी उद्भवली याचे विवेचन पुढे आले आहे. यावर शिष्याने शंका काढली. कर्तेपणा हे कारण आहे, ते सुद्धा जर कार्य ठरले तर मग हे विश्व निर्माण झाले कसे? द्रष्टा दृश्य पाहतो, पण मी द्रष्टा आहे ही जाणीव झाली म्हणजे आपण द्रष्टालाच पाहतो, त्यामुळे द्रष्टाच दृश्य बनतो. अशा रीतीने द्रष्टा जसा विनासाया दृश्याच्या वर्गात जाऊन पडतो तसे निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी कर्तेपणामुळे गुण दिसू लागतात. या विश्वाचा कर्ता कोण? त्याला ओळखावे कसे? देव सगुण की निर्गुण हे मला समजून सांगावे. कोणी म्हणतात की परब्रह्माने केवळ आपल्या संकल्पाने विश्व निर्माण केले. हे खरे नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त विश्व निर्माण करणारे आणखी कोण आहे? जास्त बोलणे आता पुरे. ही सगळी माया कोठून आली, कशी निर्माण झाली याचा स्वामी आपण खुलासा करावा. शिष्याचे हे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की तू जरा लक्ष दे. पुढच्या समासामध्ये या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे.
परब्रह्मामध्ये माया कशी निर्माण झाली हे पुढे समजून सांगितले आहे. श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावे. पुढे याच विषयाचे विवेचन आहे. ते एकाग्र मनाने श्रवण केल्यास साधकाच्या मनाचे समाधान होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला समाप्त. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.